आपले स्वागत आहे। हे 39 क्रमांकाचे लेक्चर आहे आणि आज आपण जॉमेट्रिक आणि अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी आणि मॅट्रिसेसची सिमिलॅरिटी याबद्दल बोलणार आहोत। तर अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी काय आहे? तर रूट म्हणून लॅम्बडाचे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट म्हणून लॅम्बडाचे मल्टिप्लिसिटी आहे आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी म्हणजे लॅम्बडाच्या आयगनस्पेसचे डायमेन्शन म्हणजे आयगन व्हॅल्यू लॅम्बडाशी अनुरूप लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्सची संख्या याशिवाय दुसरे काहीही नाही। तर या दोन संख्या आहेत ज्या आपण आता या लॅम्बडाच्या मल्टिप्लिसिटीबद्दल सांगण्यासाठी वापरणार आहोत, कारण आपण अनेक उदाहरणांमध्ये पाहिले आहे वैशिष्ट्यपूर्ण मुळे सर्व आयगन व्हॅल्यूजची पुनरावृत्ती केली गेली, ज्यामुळे आता आपण या अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटीच्या मदतीने क्वांटिफाय काढू शकतो। तर उदाहरणार्थ एक रूट 3 टाइम्स पुनरावृत्ती केल्यास अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी तर त्या विशिष्ट रूटचा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 3 आहे आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी म्हणजे लॅम्बडाच्या आयगनस्पेसचे डायमेन्शन म्हणजे आयगन व्हॅल्यू लॅम्बडाशी अनुरूप लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्सची संख्या याशिवाय दुसरे काहीही नाही। म्हणून या दोन वर्गीकरणासह आपण पुढे जाऊ, पण त्याआधी येथे एक नोंद आहे की हा जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी नेहमी अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटीपेक्षा कमी किंवा इक्वल असतो। हा एक परिणाम आहे जो औपचारिकपणे सिद्ध करू शकतो, परंतु असे आहे की त्यास डायगोनलायझेशन एटसेट्राचे थोडे अधिक ज्ञान आवश्यक आहे। म्हणून आपण हा निकाल आता सिद्ध करणार नाही, परंतु आपण हे लक्षात ठेवू की ही जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटीपेक्षा नेहमीच कमी किंवा इक्वल असते। याचा अर्थ असा की उदाहरणार्थ एक विशिष्ट रूट एक विशिष्ट आयगन व्हॅल्यू अनुरूप जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटीपेक्षा 3 टाइम्स पुनरावृत्ती होते। याचा अर्थ लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्सची संख्या 3 पेक्षा जास्त असू शकत नाही, ते 3 पेक्षा कमी किंवा इक्वल असले पाहिजे। म्हणून पहिला आपण अनेक उदाहरणांच्या मदतीने पाहू की येथे कोणत्या परिस्थिती उद्भवतात। तर या प्रकरणात आपल्याला या मॅट्रिक्स ए चे आयगन व्हॅल्यूज आणि आयगनव्हेक्टर्स सापडतात जे 6-2 आणि 2 येथे -2 3 1 आणि 2-1 3 असे दिले आहे। म्हणून या आयगनसाठी या मॅट्रिसेसाठी आपण मागील लेक्चरमध्ये अनेक मॅट्रिक्ससाठी आधीच मोजलेले आयगन व्हॅल्यू आणि आयगनव्हेक्टर्सची कम्प्यूट करू। तर आता आपण आयगन व्हॅल्यूजच्या गणनेशी परिचित आहोत। म्हणून येथे पहिला आपल्याला या दिलेल्या मॅट्रिक्सचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहावे लागेल, जे या मॅट्रिक्सचे लॅम्बडा I डिटर्मिनंट आहे। लॅम्बडा I इक्वल 0 आहे आणि या मॅट्रिक्ससाठी आपण येथे या डिटर्मिनंट कम्प्यूट करू शकतो। तर डिटर्मिनंट 6 वजा लॅम्बडा -2 2 आणि नंतर -2 येथे 3 लॅम्बडा आणि -1 2 -1 3 लॅम्बडा असा असेल। तर हा लॅम्बडा डायगोनल एंट्री मधून मायनस केला जाईल आणि याच्या सहाय्याने आता आपण याचा एक्सपांड करू शकतो। तर येथे 6 लॅम्बडा आणि नंतर आपल्याकडे हे प्रोडक्ट मायनस हे आहे। नंतर आपण हे 2 घेऊ आणि 2 मायनस करू। तर या डिटर्मिनंटच्या या व्हॅल्यूसह जे आपण या पॉलिनॉमियलचे फॅक्टरायझेशन करतो तेव्हा 2 लॅम्बडा लॅम्बडा -2 आणि लॅम्बडा -1 असे येणार आहे। म्हणून मी हा भाग येथे वगळत आहे, कारण या लेक्चरमध्ये जे महत्त्वाचे नाही ते आपण आधीच मागील लेक्चरमध्ये अनेक उदाहरणे पाहिली आहे। तर आपल्याकडे जे आहे ते या मॅट्रिक्सचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन येथे आहे, कारण हे 2 लॅम्बडा लॅम्बडा -2 आणि लॅम्बडा -1 इक्वल 0। तर आता आपण काय निरीक्षण करतो की ते 2 डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज आहेत आणि 1-2 टाइम्स पुनरावृत्ती होते। तर याचा अर्थ लॅम्बडा हे 2-2 आणि 8 आहे। तर हे आयगन व्हॅल्यूज 2-2 टाइम्स पुनरावृत्ती होते आणि हे 8-1 टाइम्स पुनरावृत्ती होते आणि नेमके तेच आपण या अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी बद्दल चर्चा केली आहे। तर या लॅम्बडाची अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 आयगन व्हॅल्यू 2 च्या इक्वल आहे, कारण ते येथे 2 टाइम्स पुनरावृत्ती होते, जेणेकरून या दोघांचा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 आणि 8 चा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी होईल, कारण याची पुनरावृत्ती एकदाच होते। तर येथे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी लॅम्बडा इक्वल 1 हे 1 आहे। अशा प्रकारे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी
आणि जॉमेट्रिक अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी परिभाषित केला जातो। लॅम्ब्डा इक्वल 2 किंवा लॅम्ब्डा 1 इक्वल अनुरूप जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी परिभाषित करण्यासाठी आपल्याला या आयगन व्हॅल्यूच्या या वेक्टरची आयगन स्पेस मिळणे आवश्यक आहे। त्यामुळे या लॅम्ब्डाशी अनुरूप आयगन वेक्टर 1 च्या इक्वलचे आहे। तर लक्षात ठेवा की हा लॅम्ब्डा 1 च्या इक्वलचा आहे। एकाच पुनरावृत्ती झाली, तथापि आपल्याकडे आधीच असा परिणाम आहे की या प्रकरणात आयगेन या जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 1 पेक्षा जास्त असू शकत नाही, कारण या अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी लॅम्ब्डा इक्वल 8 आहे। त्यामुळे आयगनवेक्टर्सची गणना न करता आपण क्लेम करू शकतो की जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 1 असेल, कारण निश्चितपणे या अनुरूप एक लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्स असतील जे लॅम्ब्डा इक्वल 8 असतील। त्यामुळे दोन लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर असू शकत नाहीत, ज्याचा परिणाम असा होता की आपल्याकडे हे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी नेहमी जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी पेक्षा मोठे असते। म्हणून येथे आपल्याला आधीच माहित आहे की हे दोन लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर असू शकत नाहीत, ते फक्त एकच असले पाहिजे, कारण या लॅम्ब्डाची इक्वल एक अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी आहे आणि त्यात किमान एक आयगन वेक्टर असणे आवश्यक आहे, कारण फाउंडेशन असेच म्हणते। आपल्याकडे आधीच एक मायनस लॅम्बडा आय आहे आणि डिटर्मिनंट 0 च्या इक्वल आहे। आपल्याकडे या इक्वेशनसाठी नेहमीच नॉन ट्रिवियल सोल्युशन आहे। येथे एक मायनस लॅम्बडा x 0 आहे, त्यामुळे निश्चितपणे एक लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर असेल, परंतु दोन असू शकत नाहीत। हे आपण या केसमध्ये देखील पाहू। तर येथे हा एक मायनस लॅम्बडा आहे आय, म्हणून हा लॅम्बडा म्हणजे येथे या डायगोनल एंट्री मधून मायनस केले आणि नंतर आपल्याकडे x1 x2 x3 आणि राईट हँड साइडला हा 0 व्हेक्टर आहे। तर आपण या मॅट्रिक्सच्या रूपात या एकलॉन फॉर्म पर्यंत कमी करू शकतो आणि म्हणून 2 ते पहिला रो प्रमाणे आहे आणि नंतर येथे आपण हे मायनस करू शकतो, हे 0 होईल आणि आपण सबट्रॅक्ट करू शकतो -3 आणि हे -3 आणि येथे देखील आपण पहिल्या स्टेप मध्ये ॲड करू शकतो। तर हे 0 असेल, हे -3 असेल आणि हे -3 असेल आणि नंतर दुसरा स्टेप मध्ये दुसऱ्या कॉलमच्या मदतीने पुन्हा। तर स्टेप मध्ये आपल्याला काय मिळेल ते -2 2 आणि नंतर येथे 0 आहे आणि नंतर -3 आणि -3 येथे आपल्याला रो 1 आणि रो 3 ॲड केल्यास आपल्याला 0 मिळेल, -3 आणि -3 मिळेल। त्यामुळे पुन्हा दुसरा रोच्या मदतीने आपण आता ही संख्या -3 येथे काढून टाकू शकतो, परंतु हे देखील एकत्र 0 होईल। तर ही परिस्थिती आहे या मॅट्रिक्सच्या सिस्टम ऑफ इक्वेशनसाठी हा रो कमी केलेला इक्लॉन फॉर्म आहे आणि आता आपण येथे निरीक्षण करतो की हा पायवोट एलिमेंट आहे आणि येथे देखील आपल्याकडे पायवोट एलिमेंट आहे। तर पहिला 2 कॉलममध्ये पायवोट एलिमेंट आहे, जे तिसरा कॉलममध्ये पायवोट एलिमेंट नाही, जे या व्हेक्टरच्या x3 कंपोनंटशी अनुरूप आहे आणि जे आपण फ्री व्हेरिएबल म्हणून घेऊ शकतो। तर फक्त एक फ्री व्हेरिएबल असेल, जे तिथूनही स्पष्ट होते, कारण अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 1 होता आणि त्याच्याशी अनुरूप आपल्याला 2 फ्री व्हेरिएबल मिळू शकत नाही। तर फ्री व्हेरिएबल्सची संख्या लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टरच्या संख्येबद्दल सांगते, म्हणून येथे आपल्याकडे 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर असू शकत नाहीत। आम्हाला आधीच माहित आहे की या केसमध्ये फक्त एक फ्री व्हेरिएबल असेल, तेथे 2 फ्री व्हेरिएबल असू शकत नाही। तर हे x3 हे फ्री व्हेरिएबल आहे, जे आपण अल्फा म्हणून पुन्हा निवडू शकतो आणि त्या अल्फासह आपण अल्फाच्या टर्म्सने x आणि x2 कम्प्यूट शकतो। तर मग आपण x1 x2 x3 या इक्वेशनचे सोल्युशन लिहू शकतो। म्हणून येथे x3 अल्फा म्हणून घेतले आणि x2 येथून x3 याचे मायनस येते, तर आपल्याला हा मायनस अल्फा मिळाला आहे आणि या इक्वेशन क्रमांक 1 वरून आपल्याला हे 2 टाइम्स मिळेल। आपल्याला हा 2 टाइम्स अल्फा हा वेक्टर येथे x1 मिळेल। तर आपल्याकडे हा अल्फा शून्याच्या इक्वलचा नाही आणि अल्फा या रिअल नंबरचा आहे। आपण येथे कोणतीही रिअल नंबर घेऊ शकतो, म्हणून हे शून्याच्या इक्वल नसलेल्या कोणत्याही अल्फासाठी आहे। हे आयगन वेक्टर आहे आणि मुळात या आयगन स्पेसचे डायमेन्शन 1 आहे, किंवा दुसऱ्या शब्दात आपल्याला फक्त एक लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर मिळाला आहे, ज्याचा आपण उदाहरण घेऊ शकतो 2 1 1 तो एकमेव आयगनवेक्टर आहे जो लिनियरली
इंडिपेंडंट आहे। हे व्हॅल्यू अल्फा घेतल्याने इतर कोणतेही आयजेनवेक्टर जे आपल्याला मिळतात जेथे ते या 2-1 वर अवलंबून असलेले आयगनवेक्टर असतात, तर या प्रकरणात आपल्याला फक्त एक लिनियरली इंडिपेंडंट आयगनवेक्टर मिळाला आणि म्हणून आपण म्हणतो की जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी म्हणजे जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी एक लिनियरली इंडिपेंडंट आयगनवेक्टरची संख्या अनुरूप आहे। येथे आयगन व्हॅल्यू दिल्यास लॅम्बडा या इक्वल आहे, तर या लॅम्बडाची जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी मध्ये 8 1 आहे, तर येथे ही लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टरची संख्या आहे। जेव्हा आपण या आयगन व्हॅल्यू लॅम्बडा वर येतो, आयगन व्हॅल्यू लॅम्बडा इक्वल 2 आहे आणि लक्षात ठेवा की ते 2 टाइम्स पुनरावृत्ती होते, याचा अर्थ या लॅम्बडा चे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 होते 2 आहे। म्हणून या प्रकरणात आपल्याला अशी शक्यता आहे की अनुरूप आयगन व्हेक्टर आणि अनुरूप लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर 2 असू शकतात, म्हणजे जास्तीत जास्त 2 असू शकतात, परंतु एक देखील असू शकतो। आम्हाला आता आधीच माहित नाही की आम्हाला त्यांची कम्प्यूट करायची आहे, कारण हे आयगन व्हॅल्यू पाहता दिलेल्या आयगन व्हॅल्यूशी अनुरूप किती आयगन व्हेक्टर्स लिनियरली इंडिपेंडंट असतील हे आपण सांगू शकत नाही। पण आता आपण काय सांगू शकतो, कारण या दोघांचा मल्टिप्लिसिटी 2 होता किंवा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 होता आणि आपल्याला माहित आहे की जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 2 पेक्षा कमी किंवा इक्वल असेल। त्यामुळे आता आपल्याला माहित आहे की लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्सची संख्या 1 असू शकते किंवा ती 2 देखील असू शकते। आता या केसमध्ये तर आपण याची कम्प्यूट करू या हा मायनस लॅम्बडा I जेव्हा आपण डायगोनल एंट्री मधून सबट्रॅक्ट करतो तेव्हा ही संख्या लॅम्बडा आहे, तर आपल्याला हे इक्वेशन लिनियर इक्वेशनची सिस्टम आणि नंतर या इक्वेशनच्या इक्लोन फॉर्म कमी करून मिळते। तर या 2 रो सारख्याच आहेत, आपण त्यापैकी एकाला लगेचच 0 च्या इक्वल सेट करू शकतो आणि या पहिला रोच्या बाहेर पुन्हा एकदा सेट करू शकतो, कारण जेव्हा आपण या रो क्रमांक 2 ला ॲड करतो तेव्हा ती अर्धी असते, तर हे 0 होईल आणि त्याचप्रमाणे रो क्रमांक 3 जर आपण रो क्रमांक 1 चा अर्धा सबट्रॅक्ट केला तर हे देखील कारण 0 होईल। तर येथे आपण घेतलेली ऑपरेशन आहे की R2 हे दुसरे काहीही नाही तर R1 R प्लस अधिक अर्धा आहे आणि येथे R3 साठी आपण R3 आणि R1 चा अर्धा मायनस घेतला आहे। तर या दोन ऑपरेशन्सच्या 2 एलिमेंटरी ऑपरेशनसह आपल्याला या लिनियर इक्वेशनच्या सिस्टमचा हा रो कमी केलेला इक्लोन फॉर्म मिळाला आहे आणि मग आता आपण ओळखू शकतो की या विशिष्ट केसमध्ये आपल्याकडे किती लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर असणार आहेत। तर येथे हा पायवोट एलिमेंट आहे जो या केसमध्ये -2 आहे आणि कॉलम क्रमांक 2 येथे देखील पायवोट नाही, आपल्याकडे पायवोट नाही, म्हणून कॉलम क्रमांक 1 मध्ये फक्त एक पायवोट आहे। म्हणून येथे x2 आणि x3 x2 आणि x3 हे फ्री व्हेरिएबल्स असतील, फ्री व्हेरिएबल्स असतील फ्री व्हेरिएबल्स म्हणून आपण त्यांना कोणतेही व्हॅल्यू देऊ शकतो। याचा अर्थ आता आपल्याकडे 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्स असतील, कारण अनेक फ्री व्हेरिएबल्स आपल्याला नेमके किती लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्स मिळतील हे ठरवतात। तर या केसमध्ये आपल्याला 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर्स मिळतील आणि आपण असे लिहू, येथे x1 अल्फा 1 x3 अल्फा 2 म्हणून घेतले आहेत आणि नंतर आपण या इक्वेशन क्रमांक 1 वरून या x1 वरून हा अल्फा 1 मोजला आहे। जेव्हा आपण वेक्टर फॉर्ममध्ये हा अल्फा 1 असे लिहितो तेव्हा आपल्याकडे हा अर्धा आणि 1 0 अल्फा 2 मायनस अर्धा 0 1 असतो। तर आम्हाला हे 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर मिळाले आहेत, त्यामुळे हे 1 आणि हे 1 ते कुठे लिनियरली इंडिपेंडंट आहेत ते तपासू शकतात। म्हणून त्या लॅम्बडाशी अनुरूप 2 इक्वल आहे, कारण हे 2 टाइम्स पुनरावृत्ती होते, अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 होते, हे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 होते आणि आम्हाला देखील यामध्ये 2 केस आता जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी मिळाला, म्हणून जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी देखील आहे। तर आपल्याकडे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 आणि तसेच जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 2 आहेत। जॉमेट्रिक पुन्हा एक अल्जेब्रिकपेक्षा जास्त असू शकत नाही, परंतु या प्रकरणात आपल्याला किमान इक्वॅलिटी मिळाली आहे। तर या लॅम्बडाची जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 2 इक्वल टू आहे, कारण आपल्याकडे या लॅम्बडाशी अनुरूप 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगनव्हेक्टर आहेत।
ठीक आहे. उदाहरण 2 जिथे आपण याचे आयगन व्हॅल्यू आणि आयगन व्हेक्टर निर्धारित करतो. येथे मॅट्रिक्स दिले आहे 2 4 0 0 2 0 0 0 3 आणि या प्रकरणात एक सहजपणे कम्प्यूट करू शकते की आयगन व्हॅल्यूज डायगोनल एंट्री असतील कारण ते एक कमी ट्रँग्युलर मॅट्रिसेस आहेत आणि ट्रँग्युलर मॅट्रिक्ससाठी आपल्याकडे सर्व आयगन व्हॅल्यू डायगोनलवर आहेत. म्हणून आपल्याकडे ही 2 ते 3 आहेत आयगन व्हॅल्यू आहेत आणि ट्रँग्युलर मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज हे नेहमीच एक डायगोनल घटक असतात. आपल्याकडे ही आयगन व्हॅल्यूज 2 ते 3 आहेत. आयगन स्पेस आता आपण लॅम्बडा 2 इक्वल कम्प्यूट करू. पुन्हा मला इथे म्हणायचे आहे की जर तुम्हाला अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी जाणून घ्यायचा असेल तर ते 2 साठी 2 आणि 3 अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 1 आहे. तर जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी मिळविण्यासाठी आता आपल्याला आयगन स्पेस कम्प्यूट करायची आहे. तर इथे इजेन स्पेस 1 मायनस लॅम्बडा आय म्हणून येथे डायगोनल एंट्री मधून 2 सबट्रॅक्टेड केले जातील. आपल्याला 0 तेथे 0 मिळेल. तेथे 1 तेथे हे ते आहे. आता मॅट्रिक्स मायनस लॅम्बडा आय आणि x हे 0 इक्वल आहे. म्हणून आपण येथे काय पाहतो आपण प्रत्यक्षात फक्त हे घेऊ शकतो. आपण रो ची इंटरचेंज करू शकतो आणि आम्हाला आवडत असल्यास नंतर आपल्याकडे हा इक्लोन फॉर्म रो कमी करून 0 फॉर्म आपण तळाशी आणू शकतो. म्हणून आपण येथे सहजपणे या इक्लोन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि नंतर आपण पाहू की 2 असतील. येथे 2 पायवोट एलिमेंट असतील. त्यामुळे हा पायवोट एलिमेंट असेल आणि जेव्हा आपण या इक्लोन फॉर्म इनटूमध्ये आणि यामधला 1 मध्ये कन्व्हर्ट करतो तेव्हा हे देखील पायवोट एलिमेंट असेल. तर येथे पहिला कॉलममध्ये पायवोट असेल आणि तिसरा कॉलममध्ये पायवोट असेल आणि हे x2 फ्री व्हेरिएबल्स असतील. तर हे x2 फ्री व्हेरिएबल असणार आहे म्हणजे फक्त 1 फ्री व्हेरिएबल आणि आपल्याला फक्त एक लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर मिळेल. आणि इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या x3 कम्प्यूट करतो तेव्हा या इक्वेशन पासून दूर असलेल्या 0 च्या इक्वल असते आणि या इक्वेशन वरून आपल्याला हे x10 असते. तर यातून आपल्याला x1 हे 0 च्या इक्वल असून देखील मिळत आहे. x3 0 च्या इक्वल असून आणि हे x2 हे फ्री व्हेरिएबल असेल जे आपण अल्फा म्हणून घेऊ शकतो आणि नंतर हे x1 x2 x3 लिहू शकतो अल्फा टाइम्स प्रमाणे 010. म्हणून या केसमध्ये आपण या लॅम्बडाची अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी इक्वल असूनही 2 होते परंतु आता आपल्याला 1 म्हणून जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी मिळाला आहे. म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे आश्चर्याची गोष्ट नाही. दिलेल्या आयगन व्हॅल्यू साठी आपण किती आयगन व्हॅल्यू वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट असतील याचा आधीच अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी हे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी पेक्षा कमी किंवा इक्वल आहे किंवा जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी हे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटीच्या इक्वलने कमी आहे की या दोघांचा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 होता हे आपल्याला कम्प्यूट करता येते. म्हणून आम्हाला माहित आहे की जास्तीत जास्त 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर असतील. तेथे 3 लिनियरली स्वतंत्र आयगन वेक्टर असू शकत नाहीत. उदाहरणार्थ या केसमध्ये परंतु जिथे 2 असतील ते 1 असतील की नाही हे आपल्याला माहित नाही. तर अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 असले तरी आपण मागील उदाहरणात पाहिले आहे आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी देखील 2 होते. या केसमध्ये आपल्याकडे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 आहे परंतु या केसमध्ये जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी फक्त 1 आहे. म्हणून येथे जिओमेट्रिक मल्टिप्लिसिटी 1 आहे कारण आपल्याकडे एक लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर आहे आणि 2चा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 2 आहे कारण या 2ची 2 टाइम्स पुनरावृत्ती होते. या लांबडाच्या इजेन स्पेसमध्ये येताना 3 च्या इक्वल आहे. म्हणून आम्हाला आधीच माहित आहे की तेथे फक्त 1 असेल. तर या प्रकरणात आम्हाला माहित आहे की फक्त एक फ्री व्हेरिएबल असेल निश्चितपणे कारण अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 1 आहे. म्हणून आपल्याकडे एकापेक्षा जास्त लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर असू शकत नाहीत. म्हणून येथे जर आपण हे कम्प्यूट केली तर 1 मायनस लॅम्बडा आय 1 x0 च्या इक्वल आहे. आपल्याजवळ हे आहे आणि नंतर जेव्हा आपण ही सिस्टम सोडवतो तेव्हा या केसमध्ये 2 पायवोट्स आहेत हे आपण पाहू. जेव्हा आपण फक्त हे 2 शून्य करू शकतो आणि नंतर हे देखील एक पायवोट होईल कारण त्या बाबतीत हे शून्य होणार नाही. तर आपल्याकडे 2 पायवोट एलिमेंट्स असतील आणि या केसमध्ये
हे x3 हे फ्री व्हेरिएबल असेल म्हणून हा अल्फा x3 शी अनुरूप आहे आणि हा x2 हे 0 असेल आणि मॅट्रिक्सच्या या स्ट्रक्चर मधून x1 देखील 0 असेल तर सोल्यूशन अल्फा टाइम्स 0 1 1 मिळेल आणि अपेक्षेप्रमाणे या लॅम्ब्डाशी अनुरूप फक्त 3 च्या इक्वल आहे, लिनियरली इंडिपेंडंट आयगनवेक्टर आहे. तर या लॅम्ब्डाचा जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी 3 इक्वल 1 आहे आणि या लॅम्ब्डाचा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 3 1 च्या इक्वल आहे. या केसमध्ये देखील 1 आहे. आणखी एक उदाहरण जिथे आपल्याला या लॅम्ब्डाच्या या आयगन स्पेसचे डायमेन्शन सापडेल ते या अतिशय विशेष मॅट्रिक्सच्या इक्वलचे आहे. येथे 1 0 0 1 1 1 आणि 0 0 1. तर या केसमध्ये पुन्हा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहावे लागेल म्हणजे 1 मायनस लॅम्बडा I इक्वल 0 आहे म्हणून येथे 1 मायनस लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा आणि डिटर्मिनंट. तर या केसमध्ये आपण काय पाहणार आहोत की कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे लॅम्बडा मायनस 1 पॉवर 3 म्हणजे हे 0 च्या इक्वल आहे. तर आपल्याकडे ही 3 रूट आहेत. 1 1 म्हणजे या अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी लॅम्बडा इक्वल 1 आता 3 आहे. तर आपल्याकडे एक उदाहरण आहे जिथे ही सर्व आपल्याकडे सारखीच आयगन व्हॅल्यूज आहेत, परंतु जेव्हा आपण येथे आयगन स्पेसची कम्प्यूट करतो तेव्हा 3 टाइम्स पुनरावृत्ती करतो. याचा अर्थ आपल्याला आयगन वेक्टर्सची कम्प्यूट करावी लागते. म्हणून या इक्वेशनसह 1 मायनस लॅम्बडा x इक्वल 0 आहे. तर या केसमध्ये काय होईल की जेव्हा आपण डायगोनल एंट्री मधून हा मायनस लॅम्बडा I मायनस 1 घेऊ तेव्हा हे डायगोनल देखील 0 होतील आणि आपल्याकडे हे अगदी साधे उदाहरण आहे आणि या प्रकरणात फक्त एक पायवोट असेल. तर या पहिला कॉलममध्ये पायवोट असेल आणि दुसरा आणि तिसरा एक फ्री व्हेरिएबल्स असेल, त्यामुळे हा पायवोट एलिमेंट असेल आणि नंतर दुसरे काही नाही. आपल्याकडे फ्री व्हेरिएबल आहे. आपल्याकडे फ्री व्हेरिएबल आहे म्हणून 2 फ्री व्हेरिएबल्स आहेत म्हणजे 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगनवेक्टर्स आहे. तर येथे x आपण अल्फा 1 x3 असाइन करतो, आपण अल्फा 2 असाइन करतो आणि या इक्वेशन मधून x1 प्लस x3 हे 0 च्या इक्वलचे म्हणजे x1 म्हणजे मायनस x3 आहे. तर इथे x1 म्हणजे मायनस अल्फा 2 च्या इक्वल मिळतो. तर या वेक्टर फॉर्ममध्ये लिहून आपल्याकडे अल्फा 1 म्हणून x1 x2 x3 आहे. तर येथे हा कंपोनंट 0 आहे आणि नंतर दुसरे स्थान 1 असेल आणि नंतर अल्फा 2 साठी 0 एका ठिकाणी आपल्याजवळ -1 आहे आणि नंतर 0 आणि x3 येथे अल्फा 2 आहे. तर 1 म्हणून आपल्याकडे हे x1 x2 x3 अल्फा 1 टाइम्स 0 1 0 अल्फा 2 टाइम्स -1 0 आणि 1 असे आहेत. या आयगन व्हॅल्यू 3 शी अनुरूप 2 लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर आहे. तर येथे एक आयगन व्हॅल्यू 1 आहे. याची 3 टाइम्स पुनरावृत्ती झाली म्हणून या लॅम्बडाचा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 1 होता 3 आणि या लॅम्बडा इक्वल 1 जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी आहे. अरे माफ करा 2 ते 2 लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर म्हणून या आयगन स्पेसचे डायमेन्शन 2 आहे किंवा या जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी या केसमध्ये लॅम्बडा 1 इक्वल 2 आहे. तर पुन्हा 3 टाइम्स पुनरावृत्ती झाली असली तरी आम्हाला 2 नाही 3 आणि 1 नाही म्हणून फक्त हा डायमेन्शन मिळाला आहे. परंतु येथे संभाव्य व्हॅल्यू 3 असू शकतात, ती 2 असू शकतात कारण हे येथे आहे परंतु ते 1 देखील असू शकते. या उदाहरणात पुन्हा आपण हे आयडेंटिटी मॅट्रिक्स ठेवू. आल्याकडील मूल्यमापन करणे अगदी सोपे आहे. आपल्याला या ओळखीच्या मॅट्रिक्सच्या इक्वल आयगन स्पेसचे डायमेन्शन पुन्हा शोधायचे आहे आणि जर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहून ठेवले तर आपल्याला हे लॅम्बडा -1 पॉवर 3 इक्वल 0 मिळेल. तर पुन्हा आपल्याकडे हे 1 आहे. या आयगन व्हॅल्यूचे अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी आता फक्त 3 आहे. तर याच्याशी अनुरूप 1 म्हणून अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 3 आहे आणि जर आपण आता जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी कम्प्यूट केली तर ते इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे आयगन स्पेसची कम्प्यूट याद्वारे केली जाईल. 1 मायनस लॅम्बडा I x इक्वल 0 आहे आणि म्हणून जेव्हा आपण डायगोनल एंट्री मधून सबट्रॅक्ट करतो तेव्हा हे आयगन व्हॅल्यू 1 करतो. तर येथे आपल्याला 0 मॅट्रिक्स काय मिळेल आणि x1 x2 x3 पुन्हा 0 मॅट्रिक्सच्या इक्वल असतील. तर आता या केसमध्ये आपण काय पाहतो की येथे नाही, येथे कोणतेही पायवोट नाही आणि सर्व व्हेरिएबल्स x1
x2 x3 ते फ्री व्हेरिएबल्स आहेत, म्हणून आपण x1 x2 x साठी कोणतेही व्हॅल्यू नियुक्त करू शकतो, ते येथे फ्री आहे हे आपण निवडू शकतो. आणि ही एक अतिशय खास बाब आहे जी आपण आत्ताच पाहिली आहे की आपल्याला हे झिरो मॅट्रिक्स येथे a लॅम्बडा I म्हणून मिळाले आहे आणि मग आपल्याला हे x1 x2 x3 फ्रीली निवडण्याची शक्यता आहे. तर आम्हाला जे आवडते ते, आणि आपण येथे अल्फा 1 अल्फा 2 आणि तेथे अल्फा 3 घेतले कारण तिन्ही फ्री व्हेरिएबल्स आहेत. आणि नंतर हे x1 x2 x3 आपण या अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 च्या टर्म्स मध्ये लिहू शकतो कारण हे संयोजन अल्फा 1 हे 1 0 0 अल्फा 2 0 1 0 अल्फा 3 0 0 1 असेल. तर आपल्याकडे या केसमध्ये 3 लिनियरली इंडिपेंडंट आयगनवेक्टर आहेत. या केसमध्ये लॅम्बडाशी अनुरूप एक इक्वल आहे. तर लॅम्बडा 1 चा अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी 3 होता आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी जो आयगन स्पेसचा डायमेन्शन आहे जो या केसमध्ये 3 आहे. म्हणून आपण या उदाहरणात पाहिले आहे की जर तिची 3 टाइम्स पुनरावृत्ती झाली तर हे देखील शक्य आहे की आपण येथे पूर्ण डायमेन्शनचा अंदाज लावू शकतो. आयगन स्पेसचे डायमेन्शन जे लॅम्बडाच्या पुनरावृत्तीच्या 3 टाइम्स आहे. पण तो परिणाम काय म्हणतो की ते 3 पेक्षा जास्त असू शकत नाही आणि नैसर्गिकरित्या येथे तेच आहे कारण डायमेन्शन जे पूर्ण डायमेन्शन आहे कारण एलिमेंट्स या R3 चे आहेत आणि त्या अर्थाने देखील आपल्याकडे 3 पेक्षा जास्त डायमेन्शन असू शकत नाही. आपण येथे निष्कर्ष काढू शकतो की येथे मेट्रिसेसची सिमिलॅरिटी 1 याची संकल्पना आहे जी येथे सादर करेल आणि पुढील लेक्चरमध्ये चर्चेसाठी कंटिन्यू राहील. तर n क्रॉस n मॅट्रिक्स B ला n क्रॉस n मॅट्रिक्स A समान म्हणतात जर आपल्याकडे हा BP इन्व्हर्स EP च्या इक्वल असेल. जर आपण मॅट्रिक्स n e B मध्ये हा संबंध असेल तर आपण याला P मॅट्रिक्स A समान किंवा A मॅट्रिक्स B समान आहे असे म्हणतो. आणि काही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स साठी P काय आहे जर येथे A मॅट्रिक्स अस्तित्वात असेल तर हा P इन्व्हर्स म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स P म्हणून P इन्व्हर्सचा अर्थ होतो. तर जर आपल्याकडे 2 मॅट्रिसेसमध्ये संबंध असेल तर B आणि P इन्व्हर्स P हा B दुसरा मॅट्रिक्स देतो. मग आपण असे म्हणतो की हे दोन समान आहेत. आपण समान शब्द का वापरतो काही प्रॉपर्टीज आपण आजच तपासू की ते अनेक कॉमन प्रॉपर्टीज B आणि हेअर करतात. आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर्सच्या कन्सिडरेशन्स आणि ते टर्म्स देखील आहेत ज्या आपण पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू ठेवू. तर आज आपण पाहणार आहोत की जर B हे समान असेल तर B ची आयगन व्हॅल्यूज समान असेल आणि X हा A चा आयगन वेक्टर असेल तर हा Y हा P इन्व्हर्स X इक्वल असेल तर त्याच आयगन व्हॅल्यूशी अनुरूप B चे आयगन वेक्टर आहे. म्हणजे जर आपल्याला एका आयगन व्हॅल्यू आणि आयगन व्हेक्टर माहित असेल तर आपण दुसऱ्याचे आयगन व्हॅल्यूज आयगन व्हेक्टर मिळवू शकतो किंबहुना त्यांची आयगन व्हॅल्यूज समान आहेत आणि आयगन व्हेक्टर देखील फक्त P इन्व्हर्स X असेल जे P ची इक्वल व्याख्या आपण आधीच केली आहे. तर आपण जे घेतो ते समजूयात की हा लॅम्बडा या मॅट्रिक्स हे इजेनव्हॅल्यू आहे आणि समान आपल्याकडे B मॅट्रिक्स आहे. म्हणून पहिला आपला संबंध यासाठी आहे की हा आयगन व्हेक्टर आहे आणि लॅम्बडा हा आयगन व्हॅल्यू आहे. तर आपला हा संबंध एक x या लॅम्बडा x इक्वल आहे. आणि आता आपण काय करतो या P इन्व्हर्स मल्टिप्लाय करतो. तर राईट हँड साइडला आपल्याजवळ P इन्व्हर्स आहे. P हा मॅट्रिक्स आहे जो आपण तेथे सिमिलॅरिटी बद्दल बोलत आहोत म्हणून आपल्याकडे P इन्व्हर्स असेल तर X आणि येथे देखील P इन्व्हर्स आहे त्यामुळे लॅम्बडा कॉन्स्टंट आहे तेथे P इन्व्हर्स X आहे. आणि मग आपण काय करू इथे लॅम्बडा P इन्व्हर्स X इक्वल P इन्व्हर्स A. पुन्हा आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स इंट्रोड्यूस केला आहे. येथे आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स इंट्रोड्यूस केला आहे ज्या आप P आणि P इन्व्हर्स X असे लिहिले आहे. आणि मग आपण हे काय करतो आपण येथे P इन्व्हर्स P इन्व्हर्स P एकत्र करतो आणि नंतर आपल्याकडे P इन्व्हर्स X आहे. तर आता आपल्याला हे P इन्व्हर्स AP हे सिमिलॅरिटी व्याख्येनुसार काय दिसते की सारखे किंवा B समान आहे. याचा अर्थ हा B आपण P इन्व्हर्स P असे लिहू शकतो. तर हे आपल्याजवळ हे लॅम्बडा P इन्व्हर्स X इक्वल आहे ते B टाइम्स हे BP इन्व्हर्स X आहे. तर या संबंधावरून
आपण आता काय निरीक्षण करतो की हा आयगनवेक्टर P इन्व्हर्स x आहे आणि हा लॅम्बडा आहे या B चे आयगन व्हॅल्यू आहे। म्हणून जर हा B समान असेल तर B चे आयगन व्हॅल्यू समान असेल, कारण हा लॅम्बडा A चा आयगन व्हॅल्यू होता आणि आयगन वेक्टर हा P इन्व्हर्स x असेल। म्हणून जर आपल्याला एक माहित असेल तर आपल्याला आयगन वेक्टर आणि या समान मेट्रिसेसचे इजेनव्हॅल्यू मिळू शकेल। त्यामुळे लॅम्बडा हे B चे आयगन व्हॅल्यू आहे आणि P इन्व्हर्स हे आयगेनव्हॅल्यू लॅम्बडाशी अनुरूप आयगन वेक्टर आहे। आणखी एक परिणाम जो आपण या पहिला रिझल्टमध्ये आधीच पाहिला आहे, की B स्क्वेअर इक्वल मेट्रिसेस आहेत, नंतर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल समान आहे। त्यामुळे अखेरीस आपण पाहिले आहे की त्यांचे इक्वल व्हॅल्यू आहे। तर जर आपल्याकडे इक्वल आयगन व्हॅल्यूज आहेत म्हणजे त्यांच्यात समान कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आहेत, परंतु हे पाहण्याचा हा आणखी एक मार्ग आहे। म्हणून आपण हा BP इन्व्हर्स EP हा संबंध मानू शकतो आणि मग जर आपल्याला हा डिटर्मिनंट B मायनस लॅम्बडा I मिळाला तर तो कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल B मायनस लॅम्बडा I आहे। या B चे वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनॉमियल येथे या B च्या डिटर्मिनंटच्या इक्वल आहे। आपण या P इन्व्हर्स P ने बदलू शकतो। मायनस समान गोष्ट ही P इन्व्हर्स P आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे जी आपण येथे सादर केली आहे। म्हणजे तुम्ही सहज पाहू शकता की हे लॅम्बडा I शिवाय दुसरे काहीही नाही, कारण लॅम्बडा आपण कॉमन घेऊ शकतो। मग आपल्याकडे P इन्व्हर्स I P आहे। अंतर P इन्व्हर्स I इक्वल नाही, पण P इन्व्हर्स P लॅम्बडा टाइम्स आणि हा I आहे, म्हणून लॅम्बडा टाइम्स I म्हणून आपल्याकडे पुन्हा येथे आहे हे फक्त लॅम्बडा टाइम्स I शिवाय दुसरे काही नाही। परंतु आपण या स्वरूपात पुन्हा लिहिले आहे की P इन्व्हर्स टाइम्स I आणि P म्हणून येथे डिटर्मिनंट आपल्याकडे P इन्व्हर्स आहे। चला दोन्हीकडून कॉमन घेऊ आणि मग आपल्या राईट हँड साइडकडून येथे 1 आणि मायनस हा लॅम्बडा I आणि P आहे आपण इक्वल घेऊ शकतो। तर आता मायनस लॅम्बडा आहे आणि मग हे आपण या तीन मेट्रिसेसचे प्रोडक्ट येथे डिटर्मिनंटचे प्रॉपर्टीज वापरू शकतो। म्हणजे या मध्यभागी P इन्व्हर्स डिटर्मिनंट 1 A मायनस लॅम्बडा I आणि P चा डिटर्मिनंट असेल तर येथे P इन्व्हर्सचा डिटर्मिनंट आणि P चा डिटर्मिनंट एकमेकांना कॅन्सल करतील। येथे आपल्याला फक्त 1 मिळेल आणि आपण या डिटर्मिनंट P आणि P इन्व्हर्सचा प्रॉपर्टी काय मिळवू शकतो ते फक्त परस्पर आहेत आणि येथे आपल्याकडे A डिटर्मिनंट मायनस लॅम्बडा I आहे। तर आपण पाहिले आहे की या B मायनस लॅम्बडा चा डिटर्मिनंट हा A मायनस लॅम्बडा I च्या डिटर्मिनंटच्या इक्वल आहे, म्हणून त्यांच्यात इक्वल कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल आहे। दुसऱ्या शब्दांत आपण पुन्हा असे म्हणू शकतो की या A आणि B ची आयगन व्हॅल्यू इक्वल असतील आणि आपण मागील स्लाइडमध्ये पुन्हा एकदा पाहिले आहे की आयगन वेक्टर्सचाही संबंध आहे। ठीक आहे, या लेक्चरच्या कन्क्लूजन मध्ये येऊन आपण अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी बद्दल बोललो आहोत आणि ते काही नसून आयगन व्हॅल्यूची संख्या होती आणि आपण जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी देखील पाहिला आहे जी त्या आयगन व्हॅल्यूशी असोसिएटेड लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर्सची संख्या होती। आणि नेहमीच असे होते की जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटी अल्जेब्रिक मल्टिप्लिसिटी पेक्षा कमी इक्वल असतो आणि आपण इक्वल मॅट्रिक्स बद्दल देखील बोललो आहोत ज्याचा अर्थ B आणि A एकमेकांशी समान म्हटले जाते किंवा ते समान मेट्रिसेस आहेत। जर आपल्याकडे हा संबंध असेल की B हे काही इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स P साठी P इन्व्हर्स AP च्या इक्वल असेल तर हे लेक्चर तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भ आहेत आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद।